हॅलो गाईज, वेलकम अगेन टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आपलं मुंबई दर्शन चालू आहे आणि आपण मुंबई फिरायला आलेलो आहे. सो फायनली आम्ही आमच्या न्यू पॉईंटला आलेलो आहे, जे की आहे झू. ज्याचं पूर्ण नाव आहे वीर माता जिजाबाई भोसले बॉटॅनिकल गार्डन अँड झू, जे की विशालची अगेन चाइल्डहूड मेमरी ह्याच्याशी कनेक्टेड आहे. सो इथे तुम्ही तिकीट काढू शकता, डिजिटल तिकीट आहे तिथे काढायला. सो आम्ही वेट करत होतो. जसं की तुम्ही बघू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे तुम्ही बसून वेट करू शकता. दिस इज द एंट्रन्स आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक्झिट आहे. तो जो मार्क दिसलेला आहे तो एक्झिट आहे. सोबतच इथे मुंबई गॅलरी आहे, जे की तुम्ही बघू शकता आत जाऊन. आम्हाला टाईम नाही भेटला आणि आम्ही बाहेर येऊपर्यंत ते बंद झालेलं होतं. सो फायनली आम्ही तिकीट घेऊन आत आलेलो आहे. इथे पाण्याच्या बॉटल वगैरे आणि तुम्ही कुठल्याही खायच्या गोष्टी, प्लास्टिक बॅग्स वगैरे नाही घेऊन जाऊ शकत. सो आम्ही सगळं जमा केलेलं होतं, ज्याचं तिकीट आपल्याला भेटतं. नंतर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी वापस घेऊ शकता. सो फायनली आम्ही झू बघायला सुरू केलेला होता. मीर खूप जास्त एक्सायटेड होता, कारण की त्याला कात्रज झू पुण्यातला खूप जास्त आवडतो. सो त्याला बघायचं होतं मुंबई झू कसा आहे. सो फायनली आम्ही आत आलो, जिथे बर्ड्स बघायला भेटणार होते. खूप सगळे बर्ड्स होते. तुम्ही बघू शकता इथे चेन वगैरे लावलेलं आहे, कारण की ते बर्ड्स उडून बाहेर नको जायला म्हणून. आणि खूपच जास्त छान होतं. पण इथे आल्यावर आम्हाला खूप जास्त भीती वाटत होती, कारण की सगळीकडे फक्त बर्ड्स होते. मी आवाज तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर. खूपच जास्त बर्ड्स होते. जिकडे जाऊ तिकडे बर्ड्सच होते. सो गाईज, इथे आपल्याला पॅलिकन, फ्लॅमिंगो, डक अँड स्पॉनबिल असे बर्ड्स इथे बघायला भेटत होते. खूपच अमेझिंग होतं. तुम्ही बाहेर आल्यावर इथे बाहेर जाताना पण बघू शकता चेन आहे, कारण की ते बर्ड्स नको बाहेर जायला म्हणून. आणि त्या बर्ड्सबद्दल सगळी माहिती बाहेर प्रॉपरली दिलेली होती. तुम्ही थांबून सगळ्या गोष्टी छानपैकी वाचू शकता. तुम्हाला कळेल आत आत कुठकुठले बर्ड्स होते आणि काय कुठल्या कुठल्या गोष्टींनी त्यांना खायला दिलेलं जातं. सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल, सगळ्या गोष्टी सोयीस्कर इथे सांगितलेल्या होत्या. सोबतच आम्ही निघालो पुढे. इथे ॲक्च्युली तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा मॅप ते दिलेला असतो. ते तुम्ही त्या मॅप थ्रू तुम्ही फिरू शकता. खूपच मोठा झू आहे आणि एकदम छान प्रकारे मेंटेन झू बोलू शकतो आपण.